वंदन तुमच्या गुरुचरणाला बाबाजी, वंदन तुमच्या गुरुचरणाला हो बाबाजी तन मन, बाबाजी तन मन गाया पिली हो तन मार्गाची वाट दावली हो तन मन धन या बाबांनी तन मन धन अर्पण करून समाजाची सेवा करण्याचं व्रत वैकल्य स्वीकारलेलं आहे. म्हणून बाबाजी आज आलो या धर्म सोहळ्याला, आज आलो या धर्म सोहळ्याला बाबाजी, वंदन तुमच्या गुरुचरणाला बाबाजी, वंदन तुमच्या गुरुचरणाला बाबाजी, वंदन तुमच्या गुरुचरणाला वंदन गुरुचरणाला बाबाजी, आज लागून तुमच्या चरणाला, आज लागतो तुमच्या चरणाला आशीर्वाद द्या या भक्ताला हो आज आलो तुमच्या चरणाला आशीर्वाद द्यावा या भक्ताला. माईकचा दुसरा बाबाजी, तुमच्या चरणाचं दर्शन म्हणजे नशिबाची, नशीब घेऊन जन्माला यावं लागतं असं म्हणलं तरी चालेल. कारण माझं मला वाटतं आपल्या सत्संगामध्ये दुसरा कार्यक्रम आहे आणि योगायोग असं आहे, मी काहीतरी मागच्या जन्मी पूर्ण केलेलं असेल म्हणून तुमच्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य मला मिळतंय. आणि याचा दुवा म्हणजे आमचे हरिश्चंद्र महाराज देवगावकर, आपल्या दोघांमधला दुवा आहे. बाबाजी आलो आजा तुमच्या चरणाला, बाबाजी आलो आजा धर्म सोहळ्याला, बाबाजी आलो आजा धर्म सोहळ्याला वंदन बाबाजी तुमच्या गुरुचरणाला, वंदन बाबाजी तुमच्या गुरुचरणाला, वंदन बाबाजी तुमच्या गुरुचरणाला. बाजूला जे सर्व उभे आहेत ना, तर सर्वांनी खाली बसायचंय. लगेच सर्वांनी खाली बसा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुरहारि सत्यं जनार्दन हंस नारायणं चैवमेकम् अष्टकं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यम् एकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेवं शरणं मम तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष महेश्वर स्वप्नतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवेन सर्वात् साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव जनेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः ओम जनार्दनाय नमः धनाय नमः ओम जनार्दनाय 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 नमः श्रीक्षेत्र सुगाव या नगरीमध्ये आज अत्यंत आनंदाचा आणि भाग्याचा बघा आपल्या सर्वांचा दिन म्हणावा लागेल. एक थोर होती शिवयोगी निष्काम योगी ज्यांचा पालखीचा सोहळा आपल्या नगरीमध्ये संपन्न झाला. ज्या बाबाजींच्या आशीर्वादामुळे आपण सर्वजण आपण एकत्र आलेलो आहोत. ज्या बाबांचा महिमा किती वर्णन केला तरी कमीच पडेल म्हणून म्हटलं जातं. मातीचे सोने झाले मग बोलू लागले बाबा तुम्हामुळे चांगले चालू लागले बाबा तुम्हामुळे आंधळ्या दृष्टी आली बाबा तुम्हामुळे अनेक व्यसनमुक्त झाले बाबा तुम्हामुळे वांज मायला मुलं झाले बाबा तुम्हामुळे असे किती बोलतच लागेल कमी जाईल असा मी माझ्या बाबाजींचा आहे. खरी लते काय नाही महाराज असा ज्यांचा अधिकार ज्यांना किंवा साक्षात्काराचं दर्शन त्या भगवान शिवाने दिलं तसं आपल्या महादेवाचं नाव काय आहे ओंकारेश्वर. ओंकारेश्वर बाबा नागेश्वराने बघा चंद्रेश्वर आदेश दिला होता. बाबांनी आदेश दिला होता. पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार असा आदेश दिला होता. असा ज्यांचा अधिकार अशा ज्या बाबाजींनी आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी 5 परंपरा सुरू केल्या अशा बाबांच्या पवित्र चरणी साष्टांग दंडवत करूया. तोच आपल्या नगरीतील ओंकारेश्वर महादेवाचे हनुमानच्याचे विठ्ठल संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जेवढे देवी देवता आहेत त्यांच्या चरणी वंदन करूया. या सुगावच्या भूमीला वंदन करूया. तसं आपल्या स्वदेशी गोमातेला वंदन करूया. या सायंकाळच्या या सोहळ्यामध्ये बसले असलेले आमचे दर्शनगिरी महाराज ते कसं विघ्न संकट दूर होतं की आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतात असे त्यांनी हृदयपूर्वक आपल्या विचार किंवा भाव व्यक्त केले. त्याच्या आमच्या काय ते असे घरंदार इथल्या यांचं नाव काय नवलेताई हिमलताई आता वेळ फार थोड्या वेळात आपण काय करूया सांगते इकडे जवळ सर्वांनी वर हात करा. बघा देवाकडे संताकडे काय मागावं तुम्ही. खरं मनुष्य हा स्वार्थी जीव आहे म्हणून तो देवाकडे संताकडे गुरुकडे मी मग काही काही का मागत असतो अशा म्हणून आपण बघा आपण सर्वजण काय मागितलं पाहिजे बघा. काय काय बघतो आमच्या रमेशभाऊ ठोंबडे असतील का किंवा सुदामबाबा शेळके असे बघतो बघा बाबाने काय म्हणतात ऐकावर का. एका सुंदर अशा गीतातून काय म्हणतात नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको धन आम्हाला हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको धन आम्हाला हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. आम्ही धरिले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीत नाय. आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही. आशीर्वादाने मिळाले आम्हा धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. अशा बघा या छोट्याशा गीतातून किती सुंदर मात्र गर्वी आपण गर्भित अर्थ म्हणतो ना
ते महत्वाचा अर्थ बघा त्यात दडलेला आहे. काय म्हणलेले आहेत? नको ती संपत्ती नको आम्हाला, म्हणजे आम्हाला काय नको, संपत्ती धन नको, आम्हाला काय पाहिजे? आम्हाला काय पाहिजे? मग आपल्याला काय पाहिजेत? का पाहिजेत? बघा, आम्ही धरले, आम्ही बाबांचे पाय धरल्यामुळे आम्हाला कशाला कमी नाही, कशाला कमी नाही, सुख आणि संपत्ती कमीच नाही केली. आणि आम्हाला त्यांच्या आशीर्वादाने काय मिळालेलं आहे? काय मिळालं बघा? धन मिळालं ना, धन मिळालं. म्हणून नको ती संपत्ती नको आम्हाला. सुंदर मागणं बघा. काही काही भक्त जरा टाळी होऊन त्या भक्ताचं आपण म्हणजे काय बघा, काय मागावं की यातून बघा निश्चित त्यांच्या लक्षात येईल ना, म्हणून समोर आलं की इशारा प्राप्त होतो ना, त्या बघा माध्यमातून आपण बघा विचार करूया. असं त्याचप्रमाणे बघा, तुम्ही सर्वजण कोण आहे माहिती आहे का? तुम्ही सर्वजण कोण आहेत? कैदी 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 म्हणून जन्म आले बघा. काय म्हणू सर? कैदी म्हणून जन्म आले. आता तुम्ही म्हणाल का बाबा कैदी कसे म्हणतात असे आहे की लक्षात? सुंदर असं एका राजाचा वाढदिवस म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा होता. काय होता? अभिष्ट चिंतन सोहळा त्या एका राजाचा होता. आणि मग त्याने विचार केला की आपल्या वाढदिवस किंवा जन्मदिवसानिमित्ताने आपण काहीतरी विशेष काहीतरी काम केलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे आपल्या राज्याच्या लोकांना. असं कोणी विचार केला? त्या राजाने केला. काय केला? एक अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून काय बघा त्याने विचार केला. आणि मग त्याने प्रधानजीला काय केलं? ऑर्डर केली आणि सांगितलं. काय सांगितलं बोलावून? म्हणे प्रधानजी, माझा उद्या काय जन्मोत्सव सोहळा, आता अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि मी अत्यंत प्रसन्न आहे म्हणे. आणि म्हणून काय करायचं म्हणे प्रधानजी, आपल्या जेवढं आपल्या राज्यात जेवढे कैदी काय आपल्या राज्यात जेवढे कैदी नाही म्हणे, त्या कैद्यांना काय करा म्हणे, उद्या काय करा, आपल्या आपल्या राजवाड्यात बोलून घ्या म्हणे. असे आदेश कोणी केला? राजाने केला. कोणाला केला? प्रधानजीला. आता राजा बोलले त्याला आले, लगेच त्या प्रधानजी काय केलं? लगेच आदेश दिला बघा. सर्व जेवढे तुरुंग अधिकारी होते ना, सर्वांना आदेश देऊन टाकला. काय करा म्हणे, उद्या जेवढे बघा आपल्या राज्यामध्ये जेवढे कैदी ना कैदी, त्या सर्वांना काय करा, आपल्या राजवाड्यात हजर करा म्हणे. आणि दुसरा दिवस अर्थात राजाचा वाढदिवसाचा अर्थात अभिष्ट दिवस उजाडला. राजेसाहेब बघा सर्व बघा राज्याचा सुंदर नवीन ड्रेस बघा घालून बघा त्या ठिकाणी तयार झाले. आणि ठरल्याप्रमाणे प्रधानजींनी काय केलं, आपल्या राज्यातली सर्व काय बोलवले होते कैदी सुद्धा हजर केले होते. राजेसाहेब आपल्या सिंहासनावर बसले. सर्व कैद्यांना समोर बोलवण्यात आलं. मग तुमच्यासारखे सर्व कैदी बघा समोर बसले. आणि बसल्यानंतर प्रधानजीला पण आदेश केला. राजेसाहेब काय आदेश केला म्हणे, प्रधानजी आज मी सर्व प्रसन्न आहे म्हणे. तर बघा या कैद्यांना काय सांगा, ज्या कैद्यात जे लागेल ना त्याला ते मागायला काय करा, जो कधी जे मागेल ती आता म्हणे राजा त्याला देणार आहे म्हणे. मी आज काय अत्यंत खुश आहे, काय प्रसन्न. काय सांगितलं? ज्या कायद्याला जे लागल त्यांनी काय करायचं म्हणे, माझ्याकडून मागून घ्यायचं. आणि मग त्यानुसार प्रधानजीने सर्वांना त्या ठिकाणी काय केलं, सांगितलं. काय सांगितलं म्हणे, राजेसाहेब आपल्या सर्व प्रसन्न आहेत. राजेसाहेब काय करणार आहे, तुम्ही जे मागाल ना, काय जो कधी जे मागेल ना राजेसाहेब बघा त्याला ते देणार लक्षात. आणि मग अशी बघा पूर्ण अशी लाईन लाईन लावली. काय लाईन लावण्यात आली. आणि प्रधानजीला सांगितलं एक कैदी काय करा, माझ्या समोर हजर करायचा. त्यांनी काय करा, माझ्याकडे मागायचं आणि मग त्याला मंजूर केलं जाईल आणि त्या ठिकाणी त्याला दिलं जाईल. मग कैदी बघा पुढे बघा आपल्या रस्त्याला जाईल पुढच्या कामात. आणि मग बघा त्या राजांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा निमित्ताने कार्यक्रम सुरू झाला. कोणता कार्यक्रम सुरू झाला? एक कैदी बघा राजासमोर येऊ लागला. राजेसाहेब त्याला म्हणे, तुला काय पाहिजे? त्या कैद्याला विचारायचे, काय राजेसाहेब काय म्हणायचे त्या कैद्याला, तुला काय पाहिजे बघा.
बघा पहिला कैदी आला, तुला काय पाहिजे असं ज्याला राजाने विचारलं, कैदी काय म्हणला, म्हणे राजे साहेब, जर अंबल पाण्याची व्यवस्था नाही काय, तर आम्ही तुरुंगामध्ये राहतो, आता आमची अंबल पाण्याची काही व्यवस्था नाही म्हणे, काय करा म्हणे, जर आमची तुरुंगामध्ये काय करा, अंबल पाण्याची व्यवस्था करा बरं का. हरकत नाही, मंजूर, चलो आखिर. दुसरा कैदी आला, तुला काय पाहिजे, लक्षात द्या. त्याला असं विचारलं, त्या कैद्याने काय मागितलं, आणि राजेसाहेब जरा थंडीचे दिवस आहेत, जरा चांगले काश्मीर वुलनचे कपड्याची व्यवस्था करा बरं का. मंजूर, चलो आगे. तिसरा कैदी आला, तुला काय पाहिजे, नाही राजेसाहेब जरा भोजनामध्ये जर सुधार काय करावी, जरा भोजनामध्ये सुधारणा करावी, सुधारणा म्हणजे जर चांगले आठम काय करावे, सूचना द्या म्हणजे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना, आणि चांगले आठम गायक बनवून आमच्या भोजनाची व्यवस्था करावी. मंजूर, चलो आगे बघा. अशा रीतीने बघा एक एक कैदी येऊ लागला. काय एक एक कैदी येऊ लागला, तो राजेसाहेब मागायचा, राजेसाहेबांचे मंजूर, बघा त्याला ते दिलं जाय आणि मान्य करून दिलं जायचं. लक्षात द्या. बघा सर्व कैदी आले बरं राजेसाहेबकडे, ज्याला जे लागलं ते मागून घेतलं बरं का. मात्र त्या ठिकाणी काय घडलं, काय विशेष काय घडलं माहिती आहे का, काय घडलं विशेष बघा. राजे खुश होते, प्रसन्न होते. राजेसाहेब काय म्हणत होते, त्यांना जे लागेल त्यांनी मागून घेतलं. मग त्या कैद्याने काय मागितलं बरं, त्या कैद्याने काय मागितलं बरं का, मग तर काय विशेष घडलं बघा. एक कैद्याने काय मागितलं नाही, काय मागितलं नाही, की राजेसाहेब या कैद्यातून आमची सुटका करा. काय राजेसाहेब कैदीतून सुटका करा बघा, असं कोणीच कैदी म्हणलं नाही, जी लागलं त्याने मागून घेतलं. लक्षात घे अवस्था बघ, लक्षात द्या त्या कैद्याची. तसं तुम्ही सुद्धा कोण आहे बरं, तुम्ही काय कैदी, लक्षात कैदी कसे म्हणत, तुम्ही बघा देवाकडे जाता की देवाकडे जात्या, कोणाकडे जात्या बघा, आणि काय करत्या तुम्ही सुद्धा, काय करत्या तेव्हा ज्यांना पूर्ण पोरग नसते म्हणजे आम्हाला पोरग, बाबा म्हणून पोरग झालं पाहिजे बरं का. काय म्हणते, आम्हाला पाण्याची व्यवस्था काय जरा कमी, आमच्या विहिरीला जरा पाणी जास्त लागलं पाहिजे, काय की कुणी आमच्या मुलीचं लग्न चांगलं धुमधडाक्यानं झालं पाहिजे, कुणी आम्हाला पैसा फार कमी मिळतो किंवा नोकरी लागली पाहिजे. म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणजे काय करता बघा, संसारामध्ये तुम्हाला जे लागतं ना ते तुम्ही फक्त मागतात, असं कोणी म्हणता का, हे भगवंता, हे गुरुदेवा, या संसारातून माझी सुटका करा, हो असं कोणी म्हणता का, म्हणजे त्याचा तुम्ही सुद्धा कोण आहे मग, तुम्ही कोण आहे मग, लक्षात शिवाजीराजे. आणि म्हणून मी त्या विचार करा की आपण बघा जन्माला येऊन काय केलं पाहिजे की, आणि म्हणून मला त्या ठिकाणी म्हटलं जातं, आपले तुकडोजी महाराज काय म्हणतात, म्हणा तुकडोजी एक दोन कडं म्हणा तुकडोजी महाराजांचं भजन, ऐक मानव बाई, ऐका बरं तुमच्या. अरे ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई, नरासारखा निर्जन्माला आला संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात मानुनी नशिबाला तो रडतो ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका. या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार, आणि मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागची चोर, आणि मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. या संसारा पायी, या हो. संसारा पायी. काय अवस्था संसारी जीवाची, विवरण कोणी केलं, श्री संत तुकडोजी महाराज. आणि म्हणून की बाबांचा आवडता ग्रंथ बघा भागवत बघा, त्या भागवतामध्ये तुमच्या ग्रस्त आता संसारी जीवनासाठी बघा उपाय सांगितला. काय उपाय सांगितला, या संसारामध्ये राहून तरुण जाण्यासाठी काय साधन केलं पाहिजे, काय संसारामध्ये राहून कोणत्या साधनाने बघा तुम्ही तरुण जाऊ शकता, याचं ज्ञान बघा, याचा उल्लेख
नाथांच्या बागा भागवतामध्ये केला शादी. किती महत्वाचं ज्ञान बघा भागवतामध्ये सर्वांच्या उद्धारासाठी सांगितलं गेलं. त्यासाठी बघा नाथ महाराजांनी अध्याय कितवा निवडला बरं का, 11वा कितवा, 11वा अध्याय निवडला बरं का. जर बोलत 11 अध्याय कितवा, महिला म्हणा 11 बोला अध्याय कितवा, 11वा. वही नंबर किती आहे, 1519 बरं. किती, 1519 मध्ये नाथ म्हणे कशाचा उल्लेख केला, कशाचं स्पष्टीकरण केलेलं आहे व काय सांगितलेलं आहे. ज्या संसारी जीवाला वाटतं माझा संसारामध्ये राहून उद्धार झाला पाहिजे, मी तरुण गेलं पाहिजे लक्षात, त्यासाठी कोणतं साधन केलं पाहिजे याचा उल्लेख नाथ अध्याय कितवा, अध्याय कितवा, 11वा. आणि गोवी किती, गोवी नंबर किती, 1519. काय म्हणता ऐका त्या वहीमध्ये, सांडोनी सकळ साधन, काय जातात महाराज, सांडोनी सकळ साधन जो करी साधू भजन, तेव्हाच वेळी त्याचे शुद्ध मन सत्य जाणवता लक्षात घ्या. म्हणजे नाथ महाराज काय म्हणतात, तुमच्या संसारी जीवासाठी तुम्ही अनेक जे साधने बघा ते सर्व साधने सोडून द्या. फक्त काय करा, गुरुचं भजन काय करा, सर्व साधने सोडून देऊन जो गुरुचं भजन करील तो या संसारातून तरुण गेल्याशिवाय राहणार. म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. म्हणून बघा या अनुष्ठानच्या माध्यमातून काय जप करा, ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. किंवा घरी काम करताना बघा, किंवा महिलांनी का स्वयंपाक करताना सुद्धा काय म्हणा, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. कारण बघा हा जो मंत्र आहे ना ओम जनार्दनाय नमः किती महत्वाचा लक्षात घ्या. त्यासाठी नाथमाने सुद्धा वर्णन भागवतामध्ये वर्णन या मंत्राचं वर्णन केलं. अध्याय कितवा, 10 म्हणजे 10वा का. 10व्या अध्यायामध्ये नाथमाने कोणत्या मंत्राचा महिमा सांगितला, ओम जनार्दन, आता गुरुच्या मंत्राचा महिमा सांगितला होता. भूमी नंबर किती आहे, 35. अध्याय नंबर कितवा, 10वा आहे की. आणि त्या नाथ महाराज काय म्हणतात, काय म्हणतात, सद्गुरूंचे नाम मात्र तेचे आम्हा वेदशास्त्र, हा सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र, नाम सर्वत्र गुरुचे. लक्षात घ्या. नाथ महाराज बघा किती बघा भागामध्ये आपल्याला कळा म्हणून वर्णन केलं. काय म्हणतात नाथ महाराज, अध्याय कितवा, वही नंबर किती, 35 मध्ये ह्या मंत्राचं वर्णन करतात. महाराज म्हणतात सद्गुरूंचे तेच आम्हा, म्हणजे गुरुचं नाम, गुरुचा मंत्र आमच्यासाठी काय वेदशास्त्र समान आहेत. पुढे काय म्हणतात, सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र, म्हणजे जगात जेवढे मंत्र आहे ना त्या सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता. म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. आणि का बघा हा जप का म्हणतात का जपतात, म्हणतात ना जाम पे होतो, जाम पे हो तो सिर्फ रात गुजर जाएगी. अरे जाम पे हो तो सिर्फ रात गुजर जाएगी. अरे पेला जनार्दन नाम का पी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून मग अनेक माध्यमातून तर अनेक भक्त काय करतात, कोणता प्याला घ्यायच्या, कोणता प्याला घ्यायचा, पहिलं कोणतं प्याला घ्यायची ना आता कोणतं प्याला घ्यायची नाही. आणि म्हणून सुगावकर सुद्धा कोणतं प्याला घ्यायला आता बरं का. बाबा टाळीवर सुगावकरांचं अभिनय करायसाठी बाबांना आनंद वाटला बघा. पण सदैव भावपूर्वक बऱ्याच वेळापासून बसला की म्हणजे बघा ते हो तो महाप्रसाद तुमची वाट पाहून राहिला. काय बनवेल महाप्रसाद, शिरा, गुळ शिरा, बरं आज भात आमटी का, बरं बघा सुंदर असा महाप्रसाद. पण गावात मिळून का एकट्याच आहे, दिलीप कारभारी हां कोणी आहे का, त्यानं पण त्यांचं पूजन करा. दिलीप कारभारी वैद्य कोणी बघा, त्यांना भगवंतांनी प्रेरणा दिली बरं का, मग त्यांचं पूजन करा ना कोणतरी एकदम तुमच्या गावात. बघा दिलीप भूमिका जागृत ऋषीने काय केलं माहिती का, एका आचमनामध्ये म्हणजे समुद्र विषयाला काय लक्षात घ्या, काय सामर्थ्य अगस्त्य ऋषींचं आहे की नाही. अगस्त्याने लोपमुद्रा की लोपमुद्रा अगस्त आहे की. हा बस
करू बघा, एक मंथन चर्चा वर्ग. बघा आपल्या भारतामध्ये एक अवगुण वर्ग आहे, एक अवगुण कोणता माहिती आहे का? आपले भारतीय लोक ना बघा काय करतात माहिती आहे का? दुसऱ्याचं जर काही असलं ना काय, दुसऱ्यातून काही आलं किंवा दुसऱ्याचं काही असलं ना का, त्याचं जास्त कौतुक करत्या. काय करत्या बरं का, काय करत्या, मग ते घरच्याचं काय करते नाही, घरच्याला सन्मान करते नाही, घरच्याचं कौतुक करते. लक्षात बाहेरून जर कोणी आलं ना, काय की लक्षात म्हणजे बघा भारत देशात काही वस्तू येऊ काही येऊ लक्षात आपले भारतीय लोकलही ते उचलत्या. जसं बघा पोल्ट्री फार्म का हो, आपल्या भारतात पहिले होते का, म्हणजे कुठून आले आणि आपल्या लोकांनी काय घेतले, सुरू केले. कशासाठी सुरू केले, बरोबर ना, लक्षात द्या. कशासाठी कार्यक्रम त्यांनी लावला लक्षात, आणि तुम्ही खुशाल तो कार्यक्रम सुरू केला. सांगा, पोल्ट्री फार्म व्यवसाय केल्याने भारत मातेला का आनंद होईल का दुःख होईल, सांगा तुम्ही. आपली भारतीय संस्कृती काय म्हणते, आणि आपले लोक खुशाल बघा त्या पैशा पायी कोणत्याही बघा व्यवसायाच्या मागे लागले. लक्षात द्या. त्याचप्रमाणे बघा तुम्ही लोकांनी आणखी काय सुरू केलं का, तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी काय सुरू केलं, आणि म्हणून सर्व सुगाव. जसं तुमच्या गावाचं नाव काय होतं पहिलं, सुगाव, बरोबर ना, तुम्हाला चांगलं वाटत होतं का? आपल्या लोक काय म्हणत्या, तुगा घेतलं, तुम्हाला ते बरोबर वाटलं का? मग तुम्ही काय केलं, आपल्या गावाचं नाव काय असलं पाहिजे की, आहे की शान तुगावने बेजत बेज, जशी बेजत होती तुगाव म्हणजे तुमच्या गावची, तसं ही शब्द वापरल्याने काय म्हणतात तुमची. त्याप्रमाणे बघा आज या सुगावमध्ये बरं का, आज आपण ओंकारेश्वराच्या साक्षीने हनुमंतराच्याही साक्षीने बघा या ठिकाणी आणि बाबांच्या माणसांना जाशावर एकत्र आलेला होता. मग काय विचार करायचा आता आपल्याला, बरं का, आपला विचार काय करायचा, जे चांगलं आहे काय करायचं ते, आणि जे वाईट आहे जे नुकसानीचं आहे ज्याचा परिणाम काय आहे, डेंजर लक्षात घ्या, ते काय करायचं ठेवायला करायचं. अशा रीतीने बघा आता आपण वरात करा. त्यासाठी काय करावं का, बायांनी काय करा, आता मुलांना कुठे पाठवा, बायांनी तुमच्या मुलांना बरं का, बायांना तुमच्या मुलांना कुठे पाठवा, आता का पाठवा, तुम्हाला आता सांगितलं आमच्या नागेची, ज्या बातां बघितलं वाटतं मला माझ्या पोरांनी कुठे बसवलं पाहिजे, चौपड आहे की चौपड बसवलं पाहिजे, म्हातारपणीपर्यंत माझी सेवा केली पाहिजे, किंवा तो युनिव्हर्सिटी राहिला पाहिजे की नाही, त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. मग सांग कोणत्या बाईला वाटतं माझा मुलगा व्यसनी झाला पाहिजे, माझ्या पोरांनी चोऱ्या केल्या पाहिजेत, माझं पोरगं कॉपी करून पास झालं पाहिजे, आणखी काय माझ्या पोरांनी मला घरातून बाहेर काढून दिलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे वाटत मग तुम्हाला काय करावं लागेल, संस्कार. आणि संस्कार कशाने मिळते, अनुष्ठान. लक्षात घ्या. म्हणून बघा बाबांची विनंती बघा, माता भगिनी तुम्ही काय तुमच्या पोराला आता का सुट्ट्या लागल्या की नाही, आता बघा सुट्ट्या आता लागल्या, परीक्षा संपत आल्या 25 तारखेनंतर, आणि म्हणून आमच्या सर्व सुगावच्या या तालुक्यातील ज्या माई उपस्थित आहेत, निश्चित बघा त्यांना सद्बुद्धी आमचे ओंकारेश्वर हनुमंत देतील, आणि त्यांच्या पोरांना कुठे पाठवतील ते, मग कोण पाठवतील त्यांनी वरती बोट करा पाहू देणार. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय राम. नारद जी का वीणा बोले नारायण नारायण नारायण. नारद जी का वीणा बोले नारायण नारायण नाम. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. मीराबाई की एक तरी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. जनाबाईच्या गौरा बोले विठ्ठल 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 नाम. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो
नमो भगवते जनार्दनाय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.